प्रियांकर, नमस्कार. मी वैशाली लोहार. आपण पाहत आहात भ्रष्टाचार न्यूज. कासोदा महावितरणचा भोंगळ कारभार. वीजवाहिन्यांना ताण देण्यासाठी चक्क विटादगडांचा आधार. झाडांच्या फांद्यांमुळेही अपघाताचा धोका. महावितरण दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का? वनकोठे गावात महावितरणच्या वीज व्यवस्थेचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वीज प्रवाह सुरू असलेल्या लोंबकळणाऱ्या तारांना ताण देण्यासाठी चक्क वजनदार विटा व दगडांचा वापर करण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी प्राणघातक दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तारांना ताण देण्यासाठी दगड-विटांचा आधार. गावातील काही ठिकाणी वीजवाहिन्या लोंबकळत असल्याने त्यांना ताण देण्यासाठी दोरीच्या माध्यमातून दगड व विटा लटकवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा दगड किंवा वीट निसटून खाली पडल्यास एखाद्या नागरिकाच्या डोक्यावर पडून गंभीर दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी वीजवाहिनी झाडाच्या फांदीलाच बांधून ठेवण्यात आल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. वीजवाहिन्यांची अशा प्रकारे बेजबाबदार व्यवस्था करणे कितपत सुरक्षित आहे याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करण्याची मागणी होत आहे. झाडांच्या फांद्यांमुळेही मोठा धोका. गावातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या अक्षरशः वीज खांबांवर पसरल्या आहेत. जोरदार वारा किंवा पावसामुळे या अवजड फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळल्यास तारा तुटून नागरिकांच्या अंगावर पडण्याची तीव्र शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वीजवाहिन्यांजवळील झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अनेक ठिकाणी वीजतारा लोंबकळत असल्याचा आरोप. वनकोठे गावात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या हवेच्या दाबामुळे झोके घेत असल्याचे दिसून येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या तारांना योग्य पद्धतीने ताण देणे, जीर्ण साहित्य बदलणे आणि वीज खांबांच्या परिसरातील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामस्थ आक्रमक. जिल्हास्तरावर तक्रार करण्याचा इशारा. महावितरणच्या या प्रकारामुळे वनकोठे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून नागरिकांच्या सह्या गोळा करून थेट जिल्हास्तरावर तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. तसेच गावातील वीज व्यवस्थेची नियमित देखभाल करण्यासाठी कायमस्वरूपी अनुभवी लाईनमनची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. दुर्घटना होण्याची वाट पाहणार का? वीजवाहिन्यांशी संबंधित कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वनकोठे गावातील संपूर्ण वीज व्यवस्थेची तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आता या गंभीर तक्रारीची दखल घेणार का, हाच मोठा प्रश्न आहे. या प्रकरणातील सविस्तर बातमी पाहूया पुढील अंकात. पाहत रहा भ्रष्टाचार न्यूज, जळगाव.